तू देवाला ओरडतोस, रडतोस, प्रार्थना करतोस आणि तरीही उत्तर मिळत नाही. मग मनात एकच प्रश्न येतो, देव खरोखर ऐकत आहे का? हो, देव ऐकत असतो, पण प्रश्न हा नाही की तो ऐकतो का. प्रश्न हा आहे, तो उत्तर द्यायला उशीर का करतो. भाग 1. देव शांत असतो म्हणजे अनुपस्थित नसतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, देव कधीही बहिरा नसतो, तो फक्त शांत असतो. आणि शांतता म्हणजे दुर्लक्ष नव्हे. जसं एखाद्या आई मुलाचं रडणं ऐकते पण लगेच खेळणं देत नाही, कारण तिला माहीत असतं आता दिलं तर तो हट्टी होईल. तसाच देव आपण म्हणतो, देवा आता दे, देवा आजच पाहिजे, देवा अजून किती परीक्षा. पण देव म्हणतो, थांब, तू अजून तयार नाहीस. भाग 2. दृष्टांत, शेतकरी आणि बी. एक शेतकरी होता. त्याने शेतात बी पेरलं, पाणी घातलं, सगळं नीट केलं. दुसऱ्या दिवशी तो शेतात गेला, बी दिसलंच नव्हतं. तो चिडला. तिसऱ्या दिवशी गेला, पुन्हा काहीच नाही. 5व्या दिवशी त्याने माती उकरायला सुरुवात केली, बी उगवलं का नाही बघायला. आणि काय झालं, जे बी उगवणार होतं ते त्याने स्वतःच मारलं. देव म्हणतो, मी तुझ्या प्रार्थनेचं बी पेरेल, पण तू रोज माती उकरून बघतोस. विश्वास ठेव, सगळ्याच गोष्टी लगेच उगत नाहीत. भाग 3. उत्तर उशिराने का मिळतं. देव उत्तर उशिराने देतो कारण 1. आपली मागणी योग्य असते पण वेळ चुकीची असते. आपण म्हणतो, देव मला आता यश दे, पण देव पाहतो तू अपयश पेलायला शिकलास का. 2. आपली प्रार्थना खरी असते पण आपली सहनशक्ती कमी असते. देव म्हणतो, तू मागतोस पण थांबायचं शिकलेला नाहीस. 3. देव तुला शिक्षा देत नाही, तो तुला घडवत असतो. सोनं जेव्हा भट्टीत जातं तेव्हा ते रडत नाही, पण बाहेर आल्यानंतर ते सोनं बनतं. भाग 4. जीवनातली दुःखे म्हणजे देवाची शिक्षा नाही. खूप लोक म्हणतात, मी देवभक्त आहे, मग माझ्याच आयुष्यात दुःख का. नरेंद्र स्वामी म्हणतात, देव ज्याच्यावर विश्वास ठेवतो त्यालाच तो परीक्षा देतो, कारण कमकुवत माणसावर ओझं टाकलं जात नाही. तू मजबूत आहेस म्हणून तुझी परीक्षा चालू आहे. भाग 5. देवाचं उत्तर वेगळ्या स्वरूपात येतं. आपण म्हणतो, देवा मला तेच दे, पण देव देतो अनुभव, समज, योग्य माणसं, योग्य दिशा. आणि आपण म्हणतो, मला माझं उत्तर मिळालंच नाही, पण खरं उत्तर तुझ्या आयुष्याला वळण देऊन गेलेलं असतं. भाग 6. देव आधी तुला बदलतो मग परिस्थिती बदलतो. एक गोष्ट लक्षात ठेव, आपण देवाला म्हणतो, देव माझी परिस्थिती बदल, पण देव आधी काय करतो माहिती आहे का. तो तुला बदलायला सुरुवात करतो. कारण जर परिस्थिती बदलली आणि तू तसाच राहिला तर ती चूक पुन्हा होईल. देव म्हणतो, मी तुला इतकं मजबूत करतो की परिस्थिती काही असो तू डगमगणार नाहीस. कधीकधी तुझ्या आयुष्यातील उशीर हा शिक्षा नसतो, तो तुझ्या स्वभावात, तुझ्या विचारात, तुझ्या सहनशक्तीत होणारा बदल असतो. जसं वादळ येण्याआधी आकाश शांत होतं, तसंच यश येण्याआधी देव तुला आतून तयार करतो. भाग 7. कधीकधी उत्तर नाही असत आणि तेच आशीर्वाद बसतं. आपण फक्त हो ऐकायला तयार असतो, पण देवाचं उत्तर कधीकधी नाही असतं. तू म्हणतोस, देवा मला ही नोकरी मिळू दे, नोकरी मिळत नाही. तू म्हणतोस, देवा हे नातं टिकू दे, नातं तुटतं. आणि तू रडतोस, पण काही वर्षांनी मागे वळून बघ, कदाचित ती नोकरी तुला चुकीच्या मार्गावर नेणार होती. कदाचित ते नातं तुला पूर्णपणे तोडणार होतं. देवाचं नाही हे नकार नसतं, ते संरक्षण असतं. तो म्हणतो, तुला आता समजणार नाही, पण मी तुला वाचवणार आहे. भाग 8. शेवटचा संदेश. विश्वास ठेव, वेळ जवळ आहे. जर तू आज खूप दिवसापासून वाट बघतोय, जर तुझ्या डोळ्यात प्रश्न आहेत, जर तुझ्या मनात थकवा आहे, तर हे लक्षात ठेव, देव तुझं कॅलेंडर बघून काम करत नाही, तो तुझ्या आयुष्याची पूर्ण कथा पाहतोय. आज तुला उशीर वाटतोय, पण कदाचित देव योग्य क्षणाची वाट बघतोय, जिथे तुझं यश कायमस्वरूपी असेल. कधीकधी देव तुला सगळं देण्याआधी तुझा संयम तपासतोय, कारण ज्याला संयम नाही त्याच्याकडे टिकणंही नसतं. जर हा विचार मनाला भिडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये स्वामी लिहा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ गरजू व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा. जय गुरुदेव. ओम नरेंद्रनाथाय नमः. धन्यवाद.